आम्ही राज्य शासनाला फक्त मानधनात वाढ मागत आहोत। समान कामाला समान वेतन याचा अधिकार प्रत्येकाला आहे। आज जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघत असाल तर 10 आणि 12 हजाराच्या खाली पगार नाही आणि अंगणवाडी कर्मचारी हे सातत्याने 40 ते 45 वर्षापासून सेवा देत आहे। या सेवाचं या मंत्र्यांनी मोल करायला पाहिजे। आमची मागणी काही एवढी जास्त नाही आहे, आम्ही काही भीक मागत नाही, आम्ही आपल्या फक्त कामाचंच मागत आहोत। जेवढं काम करत आहोत आम्हाला त्याच्याबरोबर मोबदला मिळाला पाहिजे। आम्हाला किमान 26,000 रुपये अंगणवाडी सेविका आणि 18,000 रुपये अंगणवाडी मदतनीस यांना मिळालं पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे कायम। जे योजना ही 40-45 वर्षांमध्ये चालत येते तिला कायमस्वरूपी योजना म्हणल्या जाते आणि आम्हाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे की आमचं जे हे पद आहे हे पद आमचं कायम स्वरूपाचं आहे आणि आम्हाला जे मिळते ते मानधन नसून आमचा पगार आहे। तर सुप्रीम कोर्टाचा आदेश या मंत्र्यांनी मानला पाहिजे आणि आम्हाला आमच्या मानधनामध्ये वाढ करून द्यायला पाहिजे, भरीव वाढ करून द्यायला पाहिजे। सध्या महागाई हे आकाशाला म्हणजे वरवर जात आहे। महागाईला बघता आमच्या मानधनामध्ये यांनी वाढ करायला पाहिजे आणि आजचा शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस असला तरी आमच्या संपाचा शेवटचा दिवस नाही आहे। आमच्या संपाला आज पूर्ण 17 दिवस झाले आणि 17 दिवस झाले तरी सुद्धा मंत्र्यांनी आमच्या मागण्यांना घेऊन किंवा आमच्या या संपाला घेऊन कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। आज जर समजा त्यांनी आमच्या निर्णय दिला नाही, 3 तारखेला आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईला महामोर्चा करणार आहोत। त्या ठिकाणी जर आमचा निर्णय त्या लोकांनी आमचा प्रस्ताव काही दिला नाही आणि आमच्या मागण्यांकडे काही बघितलं नाही आणि त्यांनी काही ठोस आम्हाला दिलं नाही तर त्या ठिकाणून आम्ही आपलं जे संप आहे त्याचं स्वरूप आम्ही तीव्र करणार आहोत। आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत, आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। जितकं तीव्र होऊ शकते तेवढं आम्ही ते तीव्र करणार आहोत आंदोलन, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। आम्ही काही जास्त मागत नाही आहोत, समान कामाला समान वेतनच मागत आहोत, त्याच्यावर आम्ही काही मागत नाही, काही वेगळं नाही मागत आहोत जगाच्या जेवढा। कारण 10,000मध्ये भागत नाही हे सर्वांनाच माहीत आहे। कोणी 10,000मध्ये आपलं घर चालवू शकत नाही, कारण अंगणवाडी याच्यामध्ये 85% ज्या महिला आहेत त्या विधवा आहे आणि विधवा असल्यामुळे त्या सिंगल मदर आहेत आपल्या घरच्या, तर त्यांना आपल्या मुलाबाळाचं पालन पोषण, शिक्षण, दवाई पाणी सगळ्या काही गोष्टी आहेत त्या करावं लागतात, तर ते 10,000मध्ये पुरत नाही। जेव्हा मंत्री कुठल्या गोष्टीचं आंदोलन करत नाही, ते कधी कुठली डिमांड घेऊन बसत नाही, तरी त्यांनाही मानधनच आहे, आम्हालाही मानधनच आहे, पण त्यांचं मानधन लाखोपर्यंत आमचं हजारही नाही। हे कुठंतरी असं दुजापणासारखं वाटते आणि जे मंत्री अस्तित्वात राहत नाही, ज्यांच्याकडे पद राहत नाही, ते आमच्या अंगणवाडीच्या मोर्चामध्ये येतात, आमच्या संपात येतात, समर्थन देतात आणि त्यांचं एकच राहते, आम्ही जर सत्तेवर असतो तर कमीत कमी तुम्हाला 15,000 केलं असतो आणि जर सत्तेवर येतात तर आमच्याकडे ते बघायलाही तयार राहत नाही। तर त्यांनी कमीत कमी आमची दखल घ्यायला पाहिजे आणि किमान 26,000 रुपये जे जगण्यासाठी आहे। आम्ही काय जगाऊ नाही का? आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? जगण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे। तर जगण्याचा अधिकारासाठी तुम्हाला आम्ही जे काम करतो आम्हाला त्याचा मोबदला द्यायलाच पाहिजे। जेव्हापर्यंत आम्हाला 26,000 देतील नाही, 18,000 मदतनीसला देतील नाही, तेव्हापर्यंत आम्ही आपला संप असंच चालू ठेवणार। इथून वाटल्यास आम्ही अजून आपल्या संपाचं रूप जे आहे, स्वरूप जे आहे ते तीव्र लक्ष केंद्रित केलेलं नाही, कारण आम्ही जेवढे पण निवेदन दिलेले आहे अदितीताई तटकरेला भेटलेले आहोत। एक नाही, अदिती तटकरे ताई जेव्हापासून या पदावर आलेल्या आहेत आमच्या बालविकास मंत्री, तेव्हापासून त्यांच्यासोबत आमच्या कृती समितीच्या नेत्यांची 2 ते 3दा भेट झालेली आहे। त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सुद्धा आम्ही 15 तारखेला मोर्चा काढला आहे। त्यापूर्वी आम्ही 4 तारखेला जेव्हा संपावर गेलो तर 5 तारखेला त्यांनी आमच्या कृती समितीच्या नेत्याच्या सोबत त्यांनी एक व्हिडिओ कॉल म्हणून मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये पण त्यांनी कुठला तोडगा काढला नाही। 15 तारखेला आमचा भव्य मोर्चा होता, कमीत कमी 25,000च्या जवळपास अंगणवाडी सेविका मदतनीस पूर्ण महाराष्ट्रातून नागपूरमध्ये आल्या होत्या। एवढा मोठा मोर्चा असल्याच्या नंतर जेव्हा आमचं मंत्रिमंडळासोबत आमचे डेलिगेट भेटायला गेलं त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली, पण त्या चर्चेमध्ये पण त्यांनी कुठला असा ठोस निर्णय घेतला नाही आणि आता सुद्धा आम्ही 3 तारखेला महामोर्चा करणार आहोत मुंबईला, तर त्याच्यामध्ये पण आता भाऊ जर त्यांनी निर्णय दिला नाही तर आम्ही तर आंदोलन तीव्र करू, पण आम्ही आपला आंदोलन मागे घेऊ नाही आणि काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आमच्या संपाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत काही सीडीपो, काही सुपरवायझर, जबरदस्तीने त्यांना अंगणवाडीचा ताबा मागल्या जात आहे। तर हे चुकीचं आहे, हे करायला नाही पाहिजे। सरकारला याची दक्षता घ्यायला पाहिजे। आम्ही जेव्हा संपावर जात आहोत तर काही कारणामुळे जातो, आम्हाला संप करायचा काही म्हणजे असं आनंद मिळत नाही संपामध्ये, कारण संपाचे आमचे पैसे कपात होते। 4 तारखेपासून आम्ही संपावर, आता 4 समोरची 4 तारखेने 1 महिना होऊन जाईल। कोणत्याच अंगणवाडी सेविका मदतनीसाला तर 1 महिन्याचा मानधन मिळणार नाही। तर विचार करा तुम्ही, ते समोरचे महिने कसे चालवणार, मुलांना काय चालणार, घरामध्ये कसं त्यांचं हे करणार, प्रत्येक म्हणजे घरातलं पूर्ण सिस्टम हालून जाते जर एक मानधन कपात झाला तर। विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या लोकांनी लवकर निर्णय घ्यायला पाहिजे, तर आम्हाला पण आनंद वाटेल की आम्ही आपल्या कामावर परत जाऊ म्हणून।
कारण आमचे लाभार्थी सुद्धा त्या ठिकाणी कुपोषणाकडे वळत आहेत. त्यांना सुद्धा पोषण आहार किंवा अनौपचारिक शिक्षण भेटत नाही आहे, लसीकरण ह्या गोष्टीपासून तेही वंचित राहून राहिले. आम्हाला चांगलं वाटत नाही की आम्ही आपल्या लाभार्थ्यांचं नुकसान करावं म्हणून. पण या सरकारला त्याची दखल घ्यायला काय पाहिजे. एकीकडे सरकारमध्ये लाभार्थ्याचे नुकसान होऊन राहिलं आहे, ते पोषणापासून दूर जात आहे, कुपोषण वाढत आहे. मग एवढं जेव्हा त्यांना असं वाटत आहे लाभार्थ्यांची एवढी काळजी आहे, तर त्यांनी अंगणवाडीची पण काळजी, अंगणवाडी सेविका मदतनीस या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आम्ही जे मागत आहोत किमान मागत आहोत, आम्ही जास्त मागत नाही. किमान आमच्या वेतनामध्ये वाढ करून आमचा संप त्यांनी संपवला पाहिजे की आम्ही पण आपल्या अंगणवाडीत जाऊन आमच्या लाभार्थ्यांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे.